नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचं व्हिडिओ काय आहे तुम्हाला दिसतच असेल आणि थंबनेल पाहूनसुद्धा तुम्ही ओळखलेच असाल काय व्हिडिओ आहे आजचं. तर दिवाळी आपली जवळ येत आहे आणि दिवाळी प्लस घरची साफसफाई याचं कनेक्शन तर असतंच, हो ना. आणि जेवढ्या उत्साहाने आपण दिवाळीची वाट बघत असतो ना, तेवढ्याच उत्साहाने आपण घरचीसुद्धा साफसफाई काढतो. आणि खरं सांगायचं झालं तर दिवाळीच्या निमित्तानेच आपण घरातला प्रत्येक कानाकोपरा स्वच्छ करत असतो. असं तर आपलं डेलीचं राहतच थोडंसं डस्टिंग, हे ते पुसा हे सगळं, पण प्रत्येक कानानं कोपरा आपण दिवाळीच्या निमित्ताने ते साफ करत असतो. आता माझंच बघा, जे वरचे जे पाने दिसत आहे ना, म्हणजे पूर्ण अख्खा सामान आपण स्टोअर करून ठेवतो वरती. तो तर आपण डेली तो सामान काढायचं आणि मग पुसायचं आणि मग तो सामान जसंचं तसं ठेवायचं, हे तर पॉसिबल होत नाही. पण हे सगळं साफ करणं दिवाळीच्या निमित्तानंच होतं. तर आम्ही बघा आज घरीच होते, तर म्हटलं आजच साफसफाई काढावं, कारण की एकटीला पॉसिबल होत नाही. तर म्हटलं आधी वरचा पानाच करूया सगळं स्वच्छ, कारण की मदत करतात मला खूप, तर त्याच्यामुळे. नाहीतर मग खालचं सगळं तर मी आवरतेच आणि मी नेहमीच आवरत राहते. म्हणून म्हटलं ना, तुम्ही आज घरी आहात तर आपण स्वच्छ करूयात वरचा पाना वगैरे. सगळा सामानांवर डस्ट पण बसलं होतं, सगळं सामान पुसून काढायचं होतं, सगळं व्यवस्थित करायचं होतं. आणि मग हे ना तयार झाले. तसं मला खूप हेल्प करतात साफसफाईमध्ये. तर म्हटले की मी वरती चढतो, छान झाडतो, पुसतो आणि तू मला थोडंसं सामान घ्यायला थोडंसं मदत कर. तर ठीक आहे म्हटलं. पण ना आहे ना, माझ्या डस्टची एवढी ॲलर्जी आहे ना, खरंच. किचनमधला जो स्टार्टिंग आम्ही किचनपासून केला होता, किचनमधला जो फर्स्ट पाना आम्ही स्वच्छ केला ना, त्यातच त्यांना शिंका सर्दी चालू झाली होती. मग मी ना म्हटलं की तुम्ही असू द्या, मी वरती चढते, मी झाडते, पुसते, तुम्ही मला सामान द्या. पण ऐकायला तयार नव्हते. त्यांनी मला म्हटले की नको, मीच करतो, तू पडशील, पुन्हा दुखापत होईल तुला. त्यांनी माझ्या काळजीपोटी म्हटले आणि मी पण त्यांच्याच काळजीपोटी म्हणत होते की तुम्हाला डस्टची ॲलर्जी आहे तर मी करते. पण काही ऐकले नाही. ने आपलं चालू ठेवलं. बरं जाऊ द्या म्हटलं. मग म्हटलं त्यांना तुम्ही मास्क नाहीतर रुमाल तरी बांधा, म्हणजे जेणेकरून डस्ट जाणार नाही तेवढी. मग नंतर मास्क घातला. मग पुन्हा आमची साफसफाई कंटिन्यू झाली. किचनमधला अख्खा सामान काढला, वरचा पानावरचा सगळा स्वच्छ केला, सगळा पानं झाडून पुसून काढला. मग नी स्वच्छ सामान ठेवलं, म्हणजे नीटनेटकं सामान ठेवलं. आणि इन्स्ट्रक्शन तर मी देत होते कसं ठेवायचं कसं नाही. ऑफकोर्स लेडीजशिवाय होणार नाही ते. आणि मग मीच ठेवत होते, मी सांगत होते आणि ठेवत होते. तर किचनमधला सगळा किचनमधला जो पाना आहे तिथला सगळं ठेवून झाल्यानंतर आम्ही मधल्या रूममध्ये, ही जी साफसफाई तुम्हाला करताना दिसत आहोत ना, ही मधल्या रूमची आहे. तर आमच्या गप्पा गोष्टी आणि आमची प्रिन्सेस पण होती मदत करायला. ती तर खूप मदत करत होती आम्हाला, खरंच. तिच्या मदतीशिवाय कोणतंच काम होत नाही, माझं तर होतच नाही. तर मधल्या रूममध्ये आलोत आणि हे बघा, मधल्या रूममध्ये साफ करता करता तुम्हाला मी काय दाखवत आहे, यू अँड मी. हे जे गिफ्ट आहे ना, माझी फ्रेंड आहे ती दिली होती आमच्या ॲनिव्हर्सरीला गिफ्ट. आणि जो पुन्हा एक फोटो दाखवला ना, तो फोटो आहे ना, नी दिला होता मला गिफ्ट. ॲनिव्हर्सरीलाच गिफ्ट दिला त्यांनीसुद्धा. तर हे फोटो खूप चांगले निघालेत आणि खूप छान जपून ठेवले. तर तेच मी तुम्हाला दाखवत होते. तर इकडे तुम्हाला दाखवून झालं. पुन्हा वरती सामान वगैरे ठेवायचं होतं. जे वरती चेअर दिसत आहेत ना, ते अद्दूच्या बर्थडेला आलेले चेअर आहे. अद्दूला पहिल्या बर्थडेला 4 चेअर्स आले, तर ती 2 चेअर वरतीच ठेवला आहे नवीनच, म्हणून ते दिसत आहेत. तर मधला पानासुद्धा स्वच्छ केला आणि भरभरून कचरासुद्धा निघाला. दिवाळीच्या निमित्ताने आहे ना, आपण सगळं सामान काढतो ना, खरंच अर्धा कचरासुद्धा आपल्या घरातला निघून जातो. म्हणजे घरात कचरा आपण अधेमध्ये इथे घाईघाईत आपण पुटकं इथे ठेवा नंतर फेकू, तिथे ठेवा नंतर फेकू, असं असतं. घाईघाईमध्ये आपल्या लक्षातसुद्धा राहत नाही.
मग या निमित्ताने आहे ना खरंच सगळं सामान आपण बाहेर काढतो, काय यूजफुल आहे काय वेस्टेड सामान आहे ते सगळं सॅग्रिगेट करून आपण फेकून देतो. खरं सांगू का, हा सगळा सामान स्वच्छ करताना माझा 2 बोरी कचरा निघाला आणि तो मी बाहेर ठेवलासुद्धा. तर वरचा पाना छान स्वच्छ वगैरे केला. तर हे बघा मी काय करता इकडे अहोंनी सगळं व्यवस्थित ठेवलं. मी म्हटलं अजून काही होऊ शकते का त्यात, म्हणून मी पुन्हा जाऊन तिथे हात लावले थोडंफार. तर असं आमचं चालू होतं. आणि इकडे आमची अद्दू पण खाली होती कारभार करत. आणि खरं सांगायचं तर ही डस्टिंग करताना आहे ना, साफसफाई करताना अहोंना तर झालीच सर्दी, प्लस मलाही झाली. कारण की एवढी डस्ट बसली होती ना जे पाण्यावर आहे ना, म्हणजे एवढ्यात पुसण्यातच आले नाही त्याच्यामुळे. आणि ह्या दिवाळीनिमित्त खरंच घर माझं स्वच्छ झालं, एवढीच अहोंची कृपा. कारण की अहोंच्या मदतीमुळे हे पॉसिबलच होणार नव्हतं. तर अहो मला खूप मदत करत होते. आणि ही बघा आमची प्रिन्सेस इकडे काय कारभार करत आहे. ती तर खूप मदत करते, तुम्हाला सांगितलीच होती मी. आणि इकडे हिची मदत बघा तिचं चालू आहे. ते अहोंचे जे मित्र होते त्यांनी जो टेंट दिला ना ते काढली होती आणि तिला पुन्हा जॉईन करायचं होते. ते म्हणे मम्मा मी करते, मम्मा मी लावते असं तिचं चालू होतं. आणि हे बघा हे आम्हाला साफसफाई करता करता काय मिळालं हे आम्हालाही माहीत नाही. पाण्यावर होतं. आणि साफसफाई करताना आहे ना जी हॉलमधला जो पाना आहे ना तिथे होता हा. मला वाटते घरमालकाचं वगैरे असणार ते. तर आम्ही बघितलं काय आहे बुवा ह्यात. आम्हाला नवलच वाटलं की एवढं मोठं काय फाईल वगैरे तर नसणार तर काय आहे, म्हणून मी उघडून बघितलं तर खूप मोठा ग्रीटिंग कार्ड निघाला तो. तर अहोंना दाखवलं, आम्ही वाचलो, तिथलं सगळं वाचून झालं. आणि आम्ही ठेवून पण बघितलं व्यवस्थित बरं दिसते का नाही, पण आम्हाला ते नाही आवडलं. मग आम्ही ते बाजूला काढून ठेवलं. तर असं बोलता चालता आमची साफसफाई झाली आणि अक्षरशः फायनली माझी अंघोळ झाली. आणि तुम्हाला टायमिंग दाखवते किती वाजले ते. एवढ्या वाजता माझी अंघोळ झाली आणि मी थकले पण होते. आता माझ्यामध्ये तयारी करण्याची सुद्धा कॅपॅसिटी नव्हती. तर अर्धी सफाई झाली, बाकीची व्हायची आहे. चला तर मंडळी आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.